सॉरी सर. आणि मेजर म्हणजे कसं 12 ते म्हणजे मला आता एक्झॅक्ट नाही पण 14-15 जण तर माझ्यासमोर ते उचलत नव्हते नाही का. आणि तो सर कारवाला एकदम भरधाव होता. चहाच्या हॉटेलवर थांबलो होतो तो अचानक मध्ये येऊन घुसला होता. सर उद्या मग हा सर ट्रीटमेंट चालू आहे. उद्या माझा पेपर आहे सर MPSC. हां हॅलो, एकनाथ शिंदे बोलताय विद्यार्थ्याशी. हो साहेब, हो बघतो. हो चालेल साहेब, थँक्यू. मोडक डॉक्टर म्हणून आहे डॉक्टर इथे. हा 3 मुली होत्या, 9 मुलं होती. त्याच्यातल्या 3 मुलींना जास्त फ्रॅक्चर आहे. एक मुलगा पण फ्रॅक्चर आहे. हा तर त्यांना आता जी काय असेल ती आम्ही मदत करतो साहेब. हो चालेल साहेब. हो चालेल साहेब, करून देते. हो चालेल साहेब, थँक्यू. साधारण 5:30-6ची घटना आहे. भावे शाळेच्या जवळ नारायण साई टी शॉपच्या बाहेर उभ्या असलेल्या MPSCचे काही विद्यार्थी तसंच इतरही काही त्या ठिकाणी जे लोक होते यांच्यावरती अचानकपणे प्राथमिक माहिती जी प्राप्त आहे त्याच्यामध्ये दारूच्या अंमलाखाली चालक आणि त्याच्यासोबतचा जो साथीदार आहे ही गाडीमध्ये असताना ही ऑरा नावाची जी गाडी आहे ह्युंदाईची, ही गाडी ऍक्सलरेटरचा ताबा गेल्याने या लोकांवरती जाऊन डॅश झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 12 लोक हे इंजर झालेले आहेत. या 12 लोकांमध्ये काही जणांना गंभीर इंजरी आहेत, फ्रॅक्चर झालेले आहेत काही, तसंच काही लोकांना थोडी कमी अशा प्रकारची गंभीर इंजरी आहे. यामध्ये याच्यातला जो चालक आहे जयराम मुळे, वय वर्ष 27, बिबवाडीचा राहणारा, आणि त्याचबरोबर या गाडीचा मालक दिगंबर यादव आणि को पॅसेंजर गाडीमध्ये जो बसला होता तो राहुल गोसावी, असे हे तिघही आपल्या ताब्यात आहेत. यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्याची तरतूद आणि प्रक्रिया ही पोलीस स्टेशन या ठिकाणी चालू आहे. यांची मेडिकलची प्रक्रिया ही दवाखान्यामध्ये चालू आहे. MLC आणि त्याचबरोबर ड्रंक अँड ड्राईव्ह रिलेटेड सगळी प्रक्रिया ही देखील चालू आहे. पोलीस प्रशासन, विश्रामबाग पोलीस स्टेशन या ठिकाणी हा गुन्हा दाखल होतोय. पोलीस प्रशासन तत्परतेने कठोरात कठोर कारवाई यांच्यावरती करून घेत आहे. धन्यवाद.